आज आपण बघूया की मुंजा मुंजा कोणाकोणाला माहिती आहे, मुंजा कोणाकोणाला माहिती आहे ते आम्हाला प्लीज कमेंट मध्ये सांगा. आणि मुंजा काय असतो आज आम्ही ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहेत. प्लीज आई सांगा काय असतो मुंजा म्हणजे काय. आमच्या घरामध्ये जुनं घर होतं. माझ्या सासऱ्याच्या बापाच्या पंजाचं असं जुनं घर होतं. 3 खण माळ म्हणजे तुमच्या पिढीनं पिढीचं जे घर पिढीनं होतं. पिढीनं पिढी होतं ते. आता मग ते जुनं घर होतं. मग त्याच्यामध्ये असं मुंजा होता, पण तो पहिल्या पिढीचा होता. पण ते कशाचा होता आणि कसा त्याने बनवला होता मला माहित नव्हतं काही. पण तो मुंजा बाबा म्हणत होते. मधून माझ्या देराचं नाव सुद्धा एक मुंजा शेत नव्हतं ठेवलं, मुंजाबा नाव ठेवलं होतं. तर मग ते मुंजा असे 3 गोल तांदळे होते, समजा असे गोल दगडाचे 3 तांदळे हो. पुन्हा एक महादेवाची पिंड तिथं होती. आणि महादेवाची पिंड एक 3 तांदळे, एक महादेवाची पिंड आणि एक पुन्हा असं मोठं दगडाचं घडून असं त्याच्यावर असे थोडे 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 काहीतरी चिन्ह काढले होते. कसे ते अजून आहेत ते. तर ते माहिती म्हणजे आणखीन बी तुमच्या दारामध्ये आहे का? अजून आहे तो म्हणजे तसा. लय लोक म्हणजे हे दारात देव तुमच्या काढून टाका. पण ते त्याला हात जर लावला तर मोठा महाराजा साप माग लागतो. म्हणजे आणखीन रिअल रिअल आहे काही अजून रिअल आहे. अजून आत्ताच काढ होत सुनील रावने ते मोठा महाराजा चावला होता, पण काही झालं नाही का. म्हणजे चावला होता. त्याला जर हात जर लावला तर इतका विषारी महाराज येतोय, पळतच लगेच. त्याला कोणी हात लावू शकत नाही. कोणी विषारी महाराज म्हणजे साप येतो. हा. आणि मग ते असं समजा पहिल्यांदा इतका खटाळा होता तो. त्याच्याजवळून अशी बया जात नव्हती, लेकरं बाळ जाऊ शकत नव्हते, अशी वयात आलेली मुलगी जाऊ शकत नव्हती. पण आता सगळं काही झालं. मग एक दिवस काय झालं, आमच्या घरी माझ्या सासऱ्याच्या बहिणीचा नवरा आला. सासऱ्याच्या बहिणीचा नवरा तो होता गोसाई महाराज. मोठ्याले केस होते, असं काहीतरी असं मस्त लावित होता. मग तो घरी आला. तो काय म्हणला, ह्या तुमच्या मुंजा खाली धन आहे म्हणे. तो बाबा म्हणला, समजा आपसातच होता यांच्या, पण लय जादूगर होता तो. तो म्हणे तुमच्या ह्या मुंजा खाली धन आहे. आता मग हे होतं थोडं माहिती सासऱ्याला, आजी सासऱ्याला, पंजाला, पण ते कोणी हात लावू शकत नव्हते समजा. कारण की ते मुंजा काढल्याच्या नंतर साप येत होता. मग त्याला हात लावू शकत नव्हता ना कोणी. हात लावला तरी साप येत होता. मग कदाचित ते पहिल्यांदा त्या तांदळाला काहीतरी राखण बिखण त्या मुंजाला तो साप होता असा अंदाज आहे. असा हात लावला की साप येत होता. म्हणून ते महाराज म्हणे इथं धन आहे तुमच्या हातात. केवढं असं माहित नाही मुंजा खाली किती होतं काय होतं, गुंडी असन किंवा काय असेल ते काही माहित नव्हतं, कोणाच्या हाती नाही लागलं ते. पण नंतर ते महाराज म्हणे आपण काढू. त्यांच्या सोबत मग त्यांचा मेहुणा आला. कोणत्या गावचा, कर्जतचा. त्या महाराजासोबत त्यांचा एक मेहुणा आला. एक माझा सासरा, पुन्हा एक चुलत सासरा. मला 5 सासरे होते, 5. बापरे. सगळेच गोळा झाले संध्याकाळी. म्हणजे आता ते धन आपण काढूच. 5 जण ते त्याचा मेहुणा, एक 6 जण आणि ते जाटावाला बाबा, असे 7-8 जण जमा झाले. जमा झाल्यावर ते उकरायला लागले खालून खालून खालून. मुंजा वर तसाच होता, मुंजाला हात नाही लावला कोणी. पण खालून खालून उकरून 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 पार भोयार केलं ते. पण ते काय हाती नाही लागलं काही. त्या टायमाला ते साप सुद्धा त्यांच्याकडे आला नाही, कारण ते माणूस काहीतरी ते जाणता होता. तो छुमंतर काहीतरी बोलत होता बरं का. आणि मग ते जवळ नाही आला काही. आता जवळ नाही आला तो, पण कसं झालं यांच्या ते मनातच झालं समजा सगळ्याच्या. मग त्या महाराजाला खाऊन पिऊन सगळं करून दुसऱ्या दिवशी वाट लावलं. त्यांचा मेहुणा जरा छाछूवालाच होता. आमच्या म्हाताऱ्याचा त्या जटावाल्या बाबाचा मेहुणा. म्हणजे ते दोघे बी जाणते का काय म्हणते महाराज होते दोघे बी. याची हळूहळू विद्या ते शिकला होता समजा मेहुणीची पाहून. आता ते शिकला होता, पण त्याच्या मनातच राहिलं की इथं धन आहे, याला म्हणे आपणच घेऊ म्हणे आता 4-5 जण. त्याने दुसऱ्याची महाराजाला जाऊ दिलं घरी. महाराजाला म्हणले आता तुम्ही जा, आम्ही आमचं पाहू काय करायचं. ते महाराज गेला घरी. आता घरी महाराज गेल्यावर यांनी संध्याकाळी पुन्हा उकरून उकरून सारी जागा जागा जागा, पण त्या मुंजाला कोणी हात नाही लावला. ते मुंजा तिथंच ठेवला. आजूबाजूनच उकायचे सगळे. चौकून चौकून उकरून 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 परेशान झाली. साप नाही आला का तेव्हा? नाही, साप तवा पण सकाळ झाली की ते रात्रीच काढायला सांगलं होतं धन. सकाळ पहाट झाली की धन काढायचं नाही म्हणे. अरे बापरे. मग साऱ्या रात उकरायचं आणि दिवस निघायला लागला बंद करायचं. रात्रभर उकरायची. मग किती खोदलं होतं त्यांनी? बरंच खोदलं होतं त्याने. बरं डोके इतका खडा करीत होते.
माणूस उभा राहीन असा खड्डा करायची ती चौकून 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 चौकून. हा. पण ती जागा काय ठसवत नव्हती. हा. मुंग्या जे होता ते तसाच बिचारा तिथं राहत. पण 4-5 तांदळे मोठी जागा लागत होती ना, 3 तांदळे मोठ्या मोठ्याले अशी एवढ्याले. पुन्हा महादेवाची पिंड एवढी मोठी अशी, पुन्हा ती दुसरी ताशी एवढी मोठी पिंड आहे. म्हणजे बरीचशी जागा लागत होती त्याला समजा. टोपलं हा टोपलभर जागा लागत होती त्या. मग ती तशीच राहायची. मग आता तसं करता 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 ते तरी त्याच्यात नजरतच होत. मग ते बाबा परेशान झालं त्या. ते बाबा दुसऱ्या दिवशी निघून गेलं. माझा सासरा खाट्याड माणूस शामराव नाही म्हणे सारेच गेले तर मीच उकरतो. म्हाताऱ्याने मी दुसऱ्या दिवशी शामराव एक आणि पांडू खरात एक, दोघं भाऊ. रामजी म्हणला आहे बाबा मला नाही ते धन तुम्हीच घ्या, कारण त्याचे लेकर लय मरत होते. कडूबा त्याचा 10वा लेकरू. अरे बापरे. होय मर ते म्हणला बाबा ते धन तुम्हालाच घ्या, मला नको मला ते धन. ते गेलं निघून. दुसरे गेले. पण पांडू खरात आणि शामराव खरात. हो काय होतं माहित नव्हतं. गुंडी होती का काय होती हे काही कोणाला कळत नव्हतं. लय जुन्या पिढ्यान पिढीची. पण ते घरातच धन होतं रमा. ते असं दुसऱ्याचं नव्हतं कुठलं ते, कारण त्या घरात होतं ते. पहिले लोक काय करायचे आई, पहिले लोक बँक वगैरे काही नव्हती. मग ते काय करायचे, हे जर पैसा वगैरे साचलेला असला, पहिले तर पैसे नव्हते, मग ते नाणे बनवायचे. नाणे सोन्याचे चांदीचे शिक्के असायचे. चांदोडी रुपये होते. चांदवडी रुपये असायचे. मग ते काय करायचे, त्याला काय तिजोऱ्या बी नव्हत्या, काही हे होते थोडं. मग असा मटका, मातीचा मटका करायचे, पुरून ठेवायचे. पुरून ठेवले गुंड्या राहत होत्या पहिल्या पितळाच्या गुंड्या एवढ्या पितळाच्या गुंड्या म्हणा. मग ते पुरून ठेवले ना, मग त्याला लक्षात नव्हतं राहत की हे आपल्याला इथं ठेवलेलं आहे म्हणून. ती जागा त्याला लक्षात राहत नव्हतं. लक्षात राहत होतं. पण उकरीत नव्हते ना. हा पण मग बनवून ठेवत होती त्याच्यावर. त्याच्यावर काहीतरी साप वगैरे बनवून ठेवायचे. आता खरोखरच बनवत होते. त्या धनावर मग आता ते 3 तांदळे बी मुंज्याची, पुन्हा महादेवाची पिंड त्याच्यावर होती. पुन्हा ते अजून एवढं मोठं दागडाचे त्याच्यावर असं काहीतरी कोरलेलं आहे. ते म्हणजे असं इतकं त्या धनावर एवढं ठेवलं होतं त्या लोकांनी. कमी ठेवलं होतं का मग? हात लावणार थरथर काप. अजून जर झाडायचं असतं तिथं फड्यानी तर ते असं माणूस लटलट उडत त्याच्याजवळ जाताना. एवढा खराब होता बिचारा. शेवटी आमच्या शामरावने उकरलं, पांडुरंगनी उकरलं. शेवटी सारे थक होऊन शांत बसले. हा शांत बसलेत. पण तरी पण ते मग ते सरकीत ते मुंज्या असा थोडा बाहेर आणला. मग सगळंच उचलायचं. फक्त उचलीत होता मग पांडुराव, पांडुरंग खरात आणि शामराव. बाकी कोणी अजून त्याला हात नाही लावला. आणि मग ते सरकीत आता इकडं आलं. आता इकडं आल्यावर लोकांचं म्हणणं कसं आहे, ते धन कुंकड तरी गेलं, कुठं तरी गेलं समजा, लांब पळालं किंवा भीतीत घुसलं किंवा इकडे गेलं तिकडं. मग आता नवीन घर, मग ते घर पाळलं समजा, दुसरं बांधलं त्याच्यावर. मग आता कोणी म्हणे पायात ठरलं असं, कोणी म्हणे असं, म्हणे कोणी तसं. पण ते काय कोणाला सापड नाही. वाजत बिजत काहीच नाही वाजलं बिजलं काही नाही. त्या महाराजांनी सांगल्यावरच एवढं झालं. पण होतं तिथं हे माहित आहे. म्हाताऱ्याच्या आजा पंजांनी सांगलं होतं म्हाताऱ्याला, पण कोणी उकळू शकत नव्हतं, कारण की त्याच्यावर मुंजा होता. त्या देवाच्या योगाने कोणी हात लावू शकतच नव्हतं ते समजा. आणि मग ते पण त्या महाराजांनी उकळून काढलं समजा, इथं हाय काढू आपण, इथं हाय काढू आपण. त्याला वाटलं भेटलं तर भेटलं, सगळेच घेते. मग 5-7 जणांनी उकरलं, नाही भेटलं. पुन्हा 2-4 जणांनी दुसऱ्या दिवशी उकरलं, तरी नाही भेटलं. मग मागून पुन्हा या दोघा भावाने उकरलं, तरी ते भेटलंच नाही. पण ते महाराज अजूनही बी त्या मुंजाला जर हात लावला किंवा सरकीला बाजूला, तरी ते महाराज त्या माणसाला दिसतोय. काळा महाराज आहे एवढा. महाराज म्हणजे मोठा साप. त्याला देवाप्रमाणे समजते सगळं. एवढा मोठा काळ आहे. पुन्हा असं झडपत घालतोय माणसाला, काही करीत नाही. अजूनही काही झालं नाही कोणाला. कितीक बाऱ्या निघलाय, कितीक बाऱ्या दिसलाय, पण अजून कुठली इजा झालेली नाही. मग ते तेवढ्याच जागेत फिरतोय. मग लोकांचं म्हणणं आहे की ते धन, पण तो मुंजा तर तुमच्या घरातच आहे. मुंजा घरातच आहे. मग तुम्हाला काहीच नाही करत तो. नाही मुंजाने काय नाही केलं. मुंजाने नाही, पण त्याच्यावर म्हणतात ना साप आहे. त्या सापाने बी काय ते असं थोडा दिसतोय आपल्याला लगेच. मग त्याला हात लावला किंवा त्याला काही केलं तर त्या मुंजाला हात लावला तर ते दिसतोय, असं नाही दिसत. मग ते असं कधी कधी दिसतोय समजा, असं नजरात दिसतोय, पण ते काही इजा करीत नाही समजा माणसा. म्हणजे तुमचे लहानचे मोठे लेकर झाले, किती होऊ दे काही होऊ दे. इतके लेकर झाले. आता म्हाताऱ्याची पिढी गेली, त्याच्या बापाची, त्याच्या पंजाची, अशी सगळ्याची पिढी जाऊन 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 आता माझी गेली. आता माझी लेकराची चालली. कुठली इजा झाला नाही. 1-2 बारे असंच. एकदा असंच जयश्री घरी आली होती, असं झोपलं आम्ही इथून तिथून. मग त्याने काय केलं माहिती, हात लावा काय त्या मुंजा पण झोपलं आम्ही. पण तिथं बाया झोपू शकत नव्हती समजा. पण जयश्रीला म्हणलं बाई बाजूला. ती म्हणली नाही काय नाही झोपू दे. झोपले असं महाराज एवढा मोठा समजा, म्हाताऱ्याचे चलत 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 इथून इकडून आला. म्हाताऱ्याला दिसतोय एकूण असा इकडे निघून गेला. पण काही केलं नाही. तिथं
जयश्रीचं पोरग तिथं पुन्हा संता झोपलेला म्हाताऱ्याला भीती वाटू लागली की जयश्रीचं पोरग येतोय हालवितोय डुलितोय तर साप चावतोय. हा, हा, हा. पण ते बिचारा नाही चावला, असा निघून असा छातीवरून असा निघून निघून मग असंच झोपलं चुपचाप असं पाहत आहे त्याच्याकडे. ते निघून बाजूला गेला. बाजूला गेल्यावर त्यांनी संताला असं केलं. सोन्या तिथं होता ना तो. हा. संताला असं केलं, संता जीच उठला की टपूतच मारला. पण मला लय कस तरी झालं की मारायचं नव्हतं. हे मुंजे आहे म्हणून ते मुंजे आहे ह्यो घरातला, त्याला काहीतरी झालं म्हणा, काहीतरी खोडी झाली, काहीतरी तेव्हा हे महाराजा आला. माझं मन असं होतं, जे शास्त्र माझ्या नवऱ्याचं मन थोडं दुचितच झालं की मारलं म्हणून सरी. पण आता संता लगेच डायरेक्ट उठलं की लगेच काठीत टाकली. रातच्या 12चा टाइम असेल, 12-1चा. मग आता त्यांना पण वाटलं की मुलं बिलं झोपलेले. हा, मग त्याच्यामुळे यायनी पण मारलं. सापाची पण एक गोष्ट म्हणजे सापाचं पण एक सत्य आहे की जोपर्यंत त्याला आपण काहीतरी करीत नाही हा हा तोपर्यंत तो पण आपल्याला काही इजा करीत नाही. नाही नाही, चावत नाही बिचारा ते बी. मग म्हणते ना, इकडून येऊन असं पाहिलंय सगळं, येतानी पाहिलंय, चढतानी पाहिलंय, इकडून इकडे निघून गेलेलं पाहिजे, तरी मात्र थंडच लगे पाहतोय सट्टा कटा कटा कटा. आणि मग लांब गेल्यावर संताला असं खुंटलं. सोन्या आता रात्रीच्या झोपताना कुऱ्हाडी जवळ असतात गावाला, पुढे काठ्या जवळ असतात, काही जवळ असतात. बाजी संता उठला की एका टप्पूतच त्यांनी जीव घेतला त्याच्यावर. पण जवळजवळ मला बी बऱ्याच दिवस करमत नव्हतं. म्हातारा आहे म्हणायचं, काय बाबा मी म्हाताऱ्याला भांडायचे, मग तुम्हीच देवावरचा साप तुम्हीच मारायला, देवावरचा साप तुम्हीच मारायला. आमच्या दोघांची किटकिट चालायची समजा. पण नंतर नंतर मग बरेच दिवस झाल्यानंतर सगळं तिकडे तर किती. कशी वाटली तुम्हाला आज? बोला. नंतर मग थोड्या दिवसांनी समजा विसर पडायला लागलाय. विसर पडायला चाललाय, पण अजूनही त्या देवाला कोणी हात लावित नाही. कोणी त्या माणसानेच हात लावायचं. सगळे आमच्या बुधवार आमच्या लोक सगळे आमच्या वाड्यातले पण त्या सणाला त्याला नारळ फोडायचं, त्याची पूजा करायची. पण बाया माणसं पूजा नाहीत करीत, सगळे ते माणसानेच करायचं. पूजा नारळ जे काही फोडायचं असेल ते फक्त माणसाने करायचे. अजूनही बाया अशा जवळ जात नाहीत किंवा हात लावित नाही. तर लागलाच एखाद्या वेळेस एखाद्या माणसा बिनसा चुकून तर तो महाराजा बरोबर दाखला दाखवतो. छोटा हो मोठा हो तरी येतोय, पण येतोय. म्हणजे मुंजा ते मुंजा आहे, ते देव आहे, त्या देवाला तुम्ही हात लावला तेव्हा लगेच साप येतोय. साप येतोय. सहसा बाया तर लावतच नाही. पण अजूनही सत्य हे खोटं नाही, बरोबर घडतंय अजून. आणि मायाच घरात घडतंय उगाच काय. म्हणजे मायाच ते वाटेला जागा मला आली ती. म्हणजे 5 भावाची जागा थोडी 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 ती बाया वाटेला आली, ती मुंजाची जागा. ती जागा कोणी घेत नव्हतं. म्हातारं आपलं खटाड होतं, म्हाताऱ्याने घेतली तेव्हा. पण त्या बिचाऱ्यांनी काय नाही केलं, इजा नाही झाली अजून, काय नाही काय नाही काय नाही. सगळं सुरळीत चाललंय अजून. ते महाराज आहे किती लोक आमच्या घरी आई येते, तर त्या देवाला फेकून द्या, या देवाला फेकून द्या. आम्ही म्हणलं बाबा ज्याच्यात ताकद असेल त्याने हात लावा. रवी मला मावशी मी उचलतो, काय म्हणतो पाहतो. म्हणलं तू उचलून पाय, पण बाबा काय तुला झालं तर मी जिम्मेदार नाही. हो, पुन्हा तुम्ही माय म्हणून माझ्या लोक तुझ्या घरी आला आणि माझ्या लेकाला असं झालं तर त्याने हातच नाही लावा. ते मला आई बाबा मी नाही हात लावला. असं ते त्या मुंजाचं हाय. पण आता मुंजा कुठालचा होता आणि कशापासून कोण घडून मांडला होता हे काही मला माहित नाही. समजा लय पिढीचा होता तो, 2-4 पिढ्या, आजोबाच्या पंजोबाच्या पंजोबाचा. पण मुंजा होता मुंजा. आणि अजून आहे आणखीन बी त्यांच्या घरामध्ये. आणि ही सत्य घटना आहे. सत्य काय खोटं काय आई सांगत नाही येतं. अजूनही घडतंय ते, सध्या बी घडतंय. सध्याही त्यांच्या घरामध्ये घडतंय. कारण की त्या मुंजाला हात लावला तेव्हा लगेच साप येतोय, म्हणून आणखीन बी त्या मुंजाला हात लावायला घाबरतात. ते धन काय आम्हाला कोणालाच सापड नाही. ते कुंकड गेले, कुंकड नाही, त्याचा पताच नाही. लोकांचं म्हणणं इकडे गेलंय तिकडे गेलंय तिकडे गेलंय, पण त्या देवाला हात लावला. आता तर नाही कोणी उकरी, समजा पहिल्याच लोकांनी उकरली. परत भेटूया आपण ह्याच अशाच खबरी सोबत. चला बाय बाय, सी यू. अशाच सत्य घटना सोबत भेटूया. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, सी यू.